पाळायची होती, काल सण होता आणि तो सण आम्ही साजरा करायला गेलेलो. खरं तर तुमचा जो दौरा होता हा पूर्वनियोजित होता. आदिती शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला की विधानसभा निवडणुकीच्या आधी मला 2 माणसं भेटायला आली होती आणि 160 जागांचं मॅनिप्युलेशन म्हणजे वोटरमध्ये जे काही मॅनिप्युलेशन आहे ते करण्याचा त्यांनी प्रस्ताव माझ्याकडे दिलेला होता असं त्यांनी. असूही शकेल, कारण आपल्याला माहिती आहे अनेक वर्ष पवारसाहेब राजकारणात आहेत आणि त्यांचा अनुभव हा खूप मोठा आहे. अनेक निवडणुका त्यांनी आयुष्यात पाहिलेल्या आहेत आणि पहिल्यांदा कदाचित आपण पाहतोय की वोट्सची चोरी जी होती ती एवढ्या उघडपणे झालेली आहे. साधारणपणे निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालतं हे आता कळायला लागलेलं आहे. अनेकदा असं होतं की आम्ही निवडणूक आयोगावर बोलतो आणि झोमतं ते भाजपला. राऊतांनी खरं तर सकाळी राहुल गांधीचे आरोप करायचे असं वाटतं. त्याच्यासाठी हा खुलासा पाण्याची देखील गरज नाही ना. परवा त्यांनी तुम्हाला पुरावे निश्चित दाखवलेला आहे की काय खरं काय खोटं. आदित्यजी, सकाळी संजय राऊतांनी उघडपणे म्हटलेलं आहे की महानगरपालिकेच्या ह्याच्यात दोन्ही भाऊ आम्ही एकत्र येतील वगैरे, तर त्याकडे आपण कसं पाहतो? मला वाटतं एक महत्वाचं आहे की दोन्ही भाऊ अनेक वर्षांत आता बोलत आहेत. अनेक ठिकाणी आपण पाहतोय आंदोलन असतील किंवा निवडणुका स्थानिक पातळीवर एकत्र लढत आहेत. पुढचा निर्णय मात्र दोघेही भाऊ घेतील, पण मुंबईच्या हिताचं असेल, महाराष्ट्र हिताचं असेल ते नक्की होईल. पण मग महाविकास आघाडीचं काय? की जर ठाकरे बंधू एकत्र आले, विशेष म्हणजे मुंबईमध्ये, तर आम्ही मधून बाहेर पडू. बघा, आता कोणाचा जर तरचा निर्णय असेल तो त्यांच्यावर असेल, पण मला वाटतं आता इकडचे जे लोक आहेत त्यांना किती निर्णय घेण्याचे अधिकार आहेत मला माहित नाही. देश पातळीवर इंडिया आघाडी म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत आणि संविधानासाठी लढत आहोत. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी काहीतरी निर्णय घ्यावा लागेल असं काँग्रेसच्या आमदारांचं वगैरे खासगी. हे आम्हाला खासगीत आहे ना, अजून कुठे जाहीरपणे सांगितलं. कबूतर खाण्याचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. कबूतर खाण्यासाठी खाणं पिणं बंद केलं असलं तरी देखील आता काही नागरिक आपल्या गाड्यांवर खाणं पिणं खायला देतात. आता तुम्ही इथे या खायला थोडं गिरगाव किचन मध्ये. राहुल गांधी ने वोट शुरू करने के बाद शरद पवार ने भी वही बयान दिया. बिल्कुल, हम ये पहले से ही कहते आए हैं, बहुत दिनों से कह रहे हैं, और ये हम सिर्फ हारने के बाद नहीं तो लोकसभा में जो हमारा परफॉर्मेंस रहा उसके बाद भी हमने कहा है कि देश भर में कहीं ना कहीं वोटों की चोरी हुई है. कहीं ना कहीं चुनाव आयोग जो है वो भाजपा के कार्यालय से ही चलता है, भाजपा के दफ्तर से चलता है. राहुल गांधी जी ने जो दिखाया है वो सिर्फ हवा में बात नहीं कही है, वोट की चोरी को पकड़ा है. कोई एक दो ऐसे लोग हैं जिन्होंने 4-5 दफा वोटिंग की है, 5 जगह अलग अलग वोटिंग की है, फोटो सेम है, नाम सेम है, लेकिन आज इधर तो कल उधर ऐसे वोटिंग की है. तो मुझे लगता है कि चुनाव आयोग चुनौती देने से बदले एक काम करे कि चलो डिबेट करते हैं राहुल गांधी जी से. पूरा चुनाव आयोग है, राहुल गांधी जी अकेले खड़े रहेंगे और डिबेट करेंगे. जो हम बता रहे हैं वो सही है गलत ये तो पता है, क्योंकि जो भी हमें इन्फॉर्मेशन मिली है उन्हीं के वेबसाइट से मिली है. तो क्या उनका वेबसाइट गलत है, रिकॉर्ड गलत है? आज जो हम 2025 में है, एआई के दिनों में इनको सीसीटीवी फुटेज ये करना है, नष्ट करना है, तो कैसी बात चल रही है? हमारा देश और हमारे देश की संविधान और हमारे देश की लोकतंत्र खतरे में है. ना सिर्फ देश के लोग जानते हैं लेकिन दुनिया भर अभी जानने लगे हैं. उद्धव ठाकरे हमने उत्तम सम्मान दिया है. उद्धव ठाकरे उनको चिंता की जरूरत नहीं है. शायद वो थिएटर में जाते तो पहली लाइन में बैठे, हम पीछे के लाइन में बैठे. कहाँ कौन बैठे इससे ज्यादा इम्पोर्टेंट है कि वोट की चोरी करके ये जो सत्ता हासिल की है उन्होंने, वो उस पर बात करें. जिस तरीके से आज रक्षाबंधन है, देवेंद्र फडणवीस जी रक्षाबंधन को लेकर, लाडली बहन को लेकर उन्होंने आश्वासन दिया है कि 5 साल तक ये योजना चालू रहेगी और आने वाले समय में बिल्कुल 5 साल तक चालू रहेगी, लेकिन बहना को मिलेगा ही नहीं, क्योंकि आज आप देख रहे हो एक तो कितनी 2-3 लाख तो कम कर दी है, कहीं भाइयों को भी मिल गई है लाडली बहन की योजना का जो रकम है. तो ये तो सारी मजाक चल रही है और यही बात है कि झूठ बोल के वोटों की चोरी करके ये सत्ता हासिल की उन्होंने. एकनाथ शिंदेवरचा जो गुन्हा आहे हा राजकीय हस्तक्षेपातून आहे आणि सत्तेचा दुरुपयोग रडगाणं आहे, रडीचा डाव आहे आणि खोटारडेपणा आहे फेकनाथ मिंदेंचा. लाडक्या दुरुपयोग होतोय. बहिणीचे पैसे बिलकुल. आणि ते आता फडणवीस साहेबांना पण कळायला लागलेलं आहे. तर रॅपिडोचं काय केस आहे, रॅपिडोवर कारवाई करण्याची धमकी दिली आणि त्याच्यानंतर स्वतःच्या मुलासाठी स्पॉन्सरशिप घेतली. एक तर पहिलं तर कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे, त्याच्यानंतर ही दादागिरी आहे. असं जर चालत राहिलं तर आपल्या राज्यामध्ये कुठचे गुंतवणूकदार येणार आहेत की मंत्री येतात, धमकवतात आणि मग स्वतःच्या पोरासाठी स्पॉन्सरशिप घेतात. ते म्हणतात स्पॉन्सरशिप दिली असली तरी कारवाई काही थांबणार नाही म्हणून. म्हणजे तुम्ही पैसे पण लुटताय, चोरी पण चालली आणि दादागिरी पण चालली, जबराना पण आणि नजराना पण. चर्चा सुरू झाली की हे ऑफिशियली खंडनीय आहे. आहेच ना. आणि आजच तुम्ही बघा, आजचा दिवस 9 ऑगस्ट म्हणजे सिंगापूरचा फाउंडेशन डे आहे. 60 वर्ष झाली तिथे असे खंडणीखोर नाही बसलेत, म्हणूनच तो देश पुढे गेलाय. महाराष्ट्राला जर पुढे न्यायचं असेल तर हे जे सत्तेत खंडणीखोर बसलेत त्यांना काढायला लागेल. त्यांची हकालपट्टी मुख्यमंत्र्यांनी करणं काल गरजेचं आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री रस्त्यावरती उतरून रस्त्यांची असं पाहणी खूप चांगली करत होते. चांगली आश्वासनं दिली होती.
पण पुढे काय झाले तुम्हाला माहिती आहे, शेतकऱ्यांना देखील अजूनही काल पैसे मुख्यमंत्री मिळाले आणि नाहीत दोन्ही अजितदादा उपमुख्यमंत्री रस्त्यावर होते, रस्त्यांची पाहणी करत होते. शिंदे हे गायमुख मध्ये बघत होते, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस पुण्यात होते. बरोबर आहे. अनेक पर्यटक देखील येतात, कारण मिंदेंनी पैसे काढून मुंबईचे रस्त्यांची हाल. आता परवाकडेच तुम्ही पाहिलं असेल ते भाडीपाचा व्हिडिओ, डोंबिवली म्हणजे 10 वर्ष मंत्रीपद स्वतःकडे, मुलगा खासदार, पालकमंत्री स्वतः, पैसा सगळा स्वतःकडे, रस्त्यांचे काय हाल होतो, पलावाचं कसं झालं. ठीक आहे. तर खोटं बोलून सरकार सत्तेत आलं असा आरोप आदित्य ठाकरे करतायत. लाडकी बहीण योजना फक्त 5 वर्ष चालेल असा दावा देखील आदित्य ठाकरेंनी केलेला आहे. आदित्य ठाकरे हे पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळेस खरं तर खोटं बोलून सरकार सत्तेत आले असा आरोप थेट आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे. लाडकी बहीण योजना ही देखील फक्त 5 वर्षच चालेल असा दावा देखील आमदार आदित्य ठाकरेंनी केलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.